इथे लाईव्ह आलेत. काय किच झाली तुमच्या डोक्यावर आम्ही टाकू. नाही टाकणार, मजा करतोय, टेन्शन घेऊ नका. काय नाही, सामन्याला होती सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मेगा फायनल साठी. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता. अगदी पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. समीर या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. मी म्हटलं होतं सिकंदर हाल हाथों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. ही मॅच फार महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. जो जिंकेल तो चॅम्पियन. कट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. हेस्टनच्या मागे मास्टर माइंड दर्शन पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती समीर, एकीकडे सोमय्या स्ट्रायकर, दुसरीकडे ओटी बॉयज. कोण जिंकेल कोण हरेल माहिती नाहीये, मात्र मॅच जबरदस्त होणार आहे. 4 वरची मॅच, मेगा फायनलचा हा दमदार असा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. याच्यासाठी केला होता टस की हा दिवस गोड व्हावा. तो दिवस कशा प्रकारे होईल, कोणाचा गोड, हे तर येणारी वेळ आपल्याला नक्की सांगून जाईल. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न. पॉइंट मध्ये फिल्डर, सिंगल कंप्लीट झाली. अशा रीतीने एक धाव झाली कंप्लीट. एक धाव सांगून जाईल. मन शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, अरे तू चाल पुढे तुला रे गड्या भीती कशाची. धावफलक ओपन झालंय. एक धाव फार महत्वाची असते. श्री गणेश झालाय आणि धावफलक 1 या आकड्यावरती. 1 ऑन द बोर्ड. एक धावजी फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. टाळ्या, शिट्ट्या, भोंगे, पिपाणी हे तर आपल्याला वाजताना पाहायला मिळेल, कारण मेगा फायनल आहे. कोणाला थांबू नका, ज्याला वाजवायचे वाजू द्या. हा बिंदास. यावेळेस व्हाईट बॉल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकेल, जाऊन पोचेल. दोन्ही आकड्यावरती व्हाईट बॉल आहे. बस अशी मस्ती केली की अल्पेश दादांनी आल्यावरती एक ड्राय लुक द्यायचा सर्वांची तिथेच. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलेल्या पोझिशन वरती. डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस ड्राइव्ह करण्यात आला. मिड ऑफ मध्ये फिल्डर, चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होईल. सुरुवात शांत मात्र संयमी है. बूंद बूंद से घागर भरता है हम नेहमी म्हणतो, लेकिन सागर भरना है तो बारिश लानी पडेगी. चौकार षटकार मारावे लागतील, त्याच वेळी तुम्ही मोठी धावसंख्या उभारू शकता. धावसंख्या 3 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस ड्राइव्ह केलाय लॉंग ऑन मध्ये, मिड ऑन मध्ये कॅच झाली कंप्लीट विकेट. फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या विकेटचं बंधन झालंय. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती आपण पाहू शकतो, जो मात्र समाप्त. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 3 या आकड्यावरती गडी गमावला पहिला. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली. जिथे गरज होती या खेळाडूची तो मैदानाच्या बाहेर जातोय. चाहूल होती विजयाची, मात्र राहुल आता मैदानाच्या बाहेर जातोय आणि त्याची जागा भरून देण्यासाठी नायडू मैदानावरती आलेत. षटक क्रमांक 2 मैदानावरती. बॉलिंग ट्रॅक वरती या टीमचा ट्रम्प कार्ड हुकमी एक्का अर्थातच दर्शन पाहायला मिळेल. संघ जरूर अडचणीमध्ये आहेत, मात्र आता अडचणीमधल्या संघाला बाहेर काढावी लागेल. आता डुबती नैया किनारे पोहोचवावी लागेल ओटी बॉयजची. निशिकांत आहेत मैदानावरती. निश्चिंत राहून तो बॅटिंग करतो असा तो खेळाडू आहे, मात्र त्याच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं. स्वागत. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती. ज्याप्रमाणे संत वाहते इंद्रायणी, अगदी त्याचप्रमाणे शांत संयमी सुरुवात मैदानावरती म्हणता येईल. मात्र वेल बिगन इज हाफ डन आम्ही सातत्याने उल्लेख करतो. स्लो अँड स्टडी विन द रेस. तो काळ गेला, आता वेल बिगन इज हाफ डन या तथ्यावरती चालावं लागेल. पहिल्या गिअरवरती तुम्ही भरपूर गाडी चालवली, आता 4थ्या-5व्या गिअरवरती आता तुम्हाला गाडी चालवावी लागेल. मैदानावरती संघर्ष करावा लागेल. संघर्षाचं शंखनाद फुंकावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हॅमर केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. दिल मांगे मोर. आलाय दमदार पूर.
धावफलक 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा फलकावरती आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 11. ही जर फिल्डिंग मध्ये मिस्टेक झाली नसती ना सुशांत सर 7 ते 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. एका धावेला फार महत्व आहे मॅडम. ज्याप्रमाणे इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व असतं. आम्ही नेहमी म्हणतो वर्ल्ड कप इंग्लंड वर्सेस न्यूझीलंड मॅच टाय झाली पण वर्ल्ड कप कोण घेऊन गेला? इंग्लंड. त्यामुळे नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये एक धाव फार महत्वाची असते. वाचवणारी एक धाव तुमच्या कधी कामी येईल पुढे जाऊन हे सांगता येत नाही. नेट रन रेट मध्ये देखील आपण असंच पाहिलं. पहिले जे संघ होते ज्यांच्या मॅचेस झाल्या त्यांनी अगदी हलक्यामध्ये घेतला. आता काय मॅच आपण हारलोय जाऊ द्या. मात्र ज्या संघांनी शेवटच्या मोमेंट पर्यंत ट्राय केला अगदी नेट रन रेटच्या आधारावरती लास्टला तेच लोक विचारत होते आमचा नेट रन रेट किती आहे. यावेळी स्टॉप करण्यात आलंय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. सागर हा देखील एक दमदार खेळाडू आहे. मॅनेजमेंट कमिटीमध्ये सागरने देखील संपूर्णपणाने आपला मी म्हणेल जीव ओतून टाकला. ज्याप्रमाणे तो सकाळच्या सत्रामध्ये यायचा, ऑफिशियलची काळजी घ्यायचा. त्यानंतर अल्पेश सर असतील, आमचे प्रकाश सर असतील, त्यासमवेत आमचे परेश दादा आहेत, सर्वांशी कोऑर्डिनेट करायचं. आमचा सागर भाऊ असेल, आचार्य, त्यानंतर कश्यप असतील, हे सर्व यांचं आपण विशेष कौतुक करू. फुल करायचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय. हा पिच होता, पनिश करायचा प्रयत्न जरूर होता मात्र बॅट अँड बॉल मध्ये नीट संपर्क होत नाही. या सिंगल आड होईल. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 13 पाहायला मिळतील. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा फलकावरती आहे. 22 धावा. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आम्ही नेहमी म्हणतो की नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं और हमारा ये मैदान वानखेड़े से कम नहीं है. असा ऐतिहासिक मैदान नाही. आपण तुम्ही भेटा मला नंतर मॅच झाल्यानंतर तुम्हाला सांगतो कानात कुठे कुठे काय काय टाकायचं. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ही मॅच मित्रांनो ज्याप्रमाणे पुढे चालली आहे काय लो स्कोरिंग बघायला मिळते की काय हे पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. नाना सर ज्या वेळेस मेगा फायनलची मॅच असते लो स्कोरिंग असतात. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहिल्यात म्हणत असताना यावेळेस चांगला बॉल आहे. स्लॉट मधला बॉल होता. बॅटरसाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती. नो रिटेक इन द क्रिकेट आम्ही नेहमी उल्लेख करतो. गेलेली वेळ पुन्हा एकदा येत नाही क्रिकेटमध्ये. म्हणजेच काय तर जो क्षण तुम्हाला मिळालाय त्याचा पुरेपूर भाग. येस कलर बघा ब्ल्यू आणि ब्लॅक. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जो संघ फायनल मध्ये ब्ल्यू आणि ब्लॅक. त्यामुळे काय योग आहे. असे योग फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती कंप्लीट झाली इथे 22 सिंगल आणि एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 15 पाहायला मिळतील. या फुकटच्या धावेत जो फोकट आहे बटोरलो आमच्याकडे म्हणतात मुक्त का चंदन घिस मेरे नंदन. तशीच सुरुवात आणि तसाच एक्स्ट्रा धावा भरपूर गेल्यात. सागरच्या माध्यमातून चांगला बॉल आहे. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय. पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट होईल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. एक धाव जी मात्र कंप्लीट. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावफलक 16 या आकड्यावरती. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा फलकावरती आहे. थोडंसं स्पीडअप करायचे विनंती असेल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले. 16 या आकड्यावरती एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करणाऱ्या संघाला सांगावं लागेल नाना सर विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे. जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान पुन्हा उडेल मी. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. आता या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. 3 षटकांमध्ये 16 धावा आल्यात. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर आता संघर्षाचं शंखनाद करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण ओटी बॉईज या संघासाठी ही कसरत तारेवरची नाही किंबहुना तलवारीच्या धारेवरची आहे. किंबहुना तलवारीच्या पातेवरची आता कसरत इथे करावी लागेल. कोणाला तरी इथे बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे म्हणावा लागेल. पावन्न खिंड लढवावी लागेल आणि म्हणावा लागेल महाराज जोपर्यंत तुम्ही विशालगडापर्यंत पोहोचत नाही, विशालगडाचे दरवाजे बंद होत नाही, तोफांचा आवाज येत नाही, तोपर्यंत एकही गणिम पुढे सरकू देणार नाही. अगदी तशा प्रकारचं कार्य कोण करेल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. ही मॅच देखील तितकीच महत्वाची. म्हणून तर मी म्हणतो की जीवन हे छान आहे पण थोडं लहान आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये जन्माला आलो या गोष्टीचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की अगदी मनामध्ये उत्साह संचारतो. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. मिड ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर झाले, मिसफिल्ड त्यांच्याकडून. लॉंग ऑन मध्ये बॅकिंगला जरूर होती. टुगेदर ईच अचीव मोर, टीमचा हा फुल फॉर्म आहे. टुगेदर ईच अचीव मोर. एकाच्या माध्यमातून चूक झाली, लॉंग ऑन मध्ये बॅकिंगला होते. मैं हूं ना सांगितलं आणि फिल्डिंग मध्ये बॅकिंग चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. धावफलक पुढे जाईल 19 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या मॅच मध्ये हे 4 बॉल फार महत्वाचे आहेत. या मॅचचं प्रतिबिंब या 4 बॉल वरती अवलंबून आहे. 2 मोठे फटके इथे येणं अनिवार्यच असेल, कारण म्हटलं जातं बचेंगे तभी तो लढेंगे, सर सलामत तो पगडी 50. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉलरने फॉलो थ्रो मध्ये जजमेंट चांगलं केलं होतं. मैदानावरती एक धाव कंप्लीट होईल. धावफलक पुढे जाईल हलवार गतीने. 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा या फलकावरती आहेत. मेगा फायनलची मॅच आहे. मेगा फायनलचा प्रेशर जरूर असतो नाना सर, मात्र 2017चा IPL रायझिंग पुणे सुपर जायंट वर्सेस मुंबई इंडियन्स 127 धावा बनवले होते. 128 धावांचं लक्ष होतं. त्यावेळेस कोणाला वाटलं नव्हतं की ती मॅच आणि तो पर्व मुंबई इंडियन्स जिंकेल. अगदी तशाच प्रकारची मॅच मैदानावरती रंगेल का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट होऊन स्ट्रोक जबरदस्त. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. थँक्यू सो मच डीजे. मैदानावरती विकीच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. बॉल झाले 5. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. ख्वाहिशों का मैं कहती हूँ मुझे हकीकत सजा देती है, आसान चीजों का शौक मुझे नहीं, क्योंकि मैदान के अंदर आने वाली यही मुसीबतें मुझे बहुत मजा देती है, असं विकी सांगतोय. आणि विकीच्या बॅट मधून आलेला षटकार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि निघून चालले बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ स्ट्रोक. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. ये सच सच कहता मैं डट कर रहता मैं. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. थँक्यू सो मच डीजे राहुल. 32 झालेत. शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. एकदम से इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिया, हालात बदल दिया. आणि म्हणावं लागलं की हे हरिराम कृष्ण जगन्नाथम ये क्या हुआ. कारण ज्या प्रकारची विकीने बॅटिंग केली, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विकीसाठी. संघ अडचणीमध्ये जरूर होता आणि अडचणीमधल्या संघाला काय बाहेर काढले या खेळाडूने. अक्षरशः 2 बॉलवरती 2 षटकार लगावून या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. हवेचा प्रभाव नेहमी असतो आणि म्हणून म्हटलं जातं अंतरुण पाहून पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळणं गरजेचं आहे आणि वाऱ्याच्या नुसार तुम्हाला शॉट सिलेक्शन करणं गरजेचं आहे. अगदी तेच केलं आणि षटकार वसूल करण्यात आला. शेवटचे 2 बॉल 2 षटकार आले. मात्र काय गोलंदाजी झाली, फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जाऊया ऑन गोइंग मॅचच्या दिशेला, जिथे 33 धावेंचं लक्ष आहे. असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नाही. आता लढाई करावी लागेल मैदानावरती. संकट समोर आहे, मात्र संकटाला आता मागे करून तुम्हाला स्वतःची काबिलियत सिद्ध करावी लागेल. कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. 33 धावेंचं लक्ष आहे. 32 धावा झाल्यात. 33 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. 1999 ची मॅच होती इंडिया वर्सेस पाकिस्तान आणि त्या मॅच मध्ये एक नवीन मुलगा अगदी डेब्यू करत होता. अशा वेळी एकावरती एक फलंदाज बाद झाले. नवीन मुलगा आला डगआउट मधून बाहेर आणि डगआउट मधून आल्यानंतर तुम्हाला ती स्टोरी मी नंतर सांगतो. मात्र बॅटरला विनंती करतो आपण लवकर जा. आधी मैदानावरती आपण लवकरात लवकर जायचंय. आपल्याला मेगा फायनलची मॅच
लवकरात लवकर कंप्लीट करायचे. त्यानंतर आपल्याला फायनल देखील करायचे आहेत. प्राइज डिस्ट्रीब्युशन, फायनली प्राइज डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं आहे. या स्पर्धेचा शेवट देखील आपल्याला करायचा आहे. समीरच्या खांद्यावरती जबाबदारी, आमचे दर्शन दादा त्यांच्या खांद्यावरती देखील जबाबदारी असेल संघाची. अशा वेळी कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. जाता जाता समीरला इतकंच सांगेल की बाबा, ज्यावेळेस तू जाशील मैदानावरची माती आहे ती अगदी थोडी हातामध्ये उचल. ज्या साईडला विंड डिरेक्शन आहे ना त्या साईडला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा प्रयत्न कर. अल्पेश सर बोलले म्हणजे देव बोलला, भगवान बोला. सध्या अल्पेश सर म्हणजे मोठी पर्सनॅलिटी आहे. अल्पेश सरांना कॉल आणि मॅटर सॉल्व असे आमचे अल्पेश सर आहेत. आमचे सुशांत सर, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. ज्या प्रकारे त्यांनी स्कोरिंग केली आहे त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी होती. चला बॅट्समन, लवकरात लवकर मैदानावरती जायचे विनंती असेल. सुशांत दादा कॅप्टन आहेत, इंटर हॉस्पिटल टीमचे कॅप्टन आहेत, लेदर बॉलचे आमचे सुशांत सर. बघा त्यांच्याकडे देखील मी म्हणेल ज्या प्रकारे अडथळे होते की 12th मॅन यायचे नाही, टीम बनवल्या नव्हत्या, मात्र ते म्हटले मैं करेगा, मला जबाबदारी दिली आहे, मी जबाबदारीला स्वीकारणार. कारण अल्पेश सर, दुसऱ्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवणं सोपी गोष्ट आहे, स्वतःच्या खांद्यावरती घेऊन ती पेलणं अवघड आहे. आणि सुशांत सरांचं मी विशेष कौतुक करेल ज्या प्रकारे सुशांत सरांनी इथे कामगिरी केली आहे. ॲज अ स्कोरर फार चांगली भूमिका त्यांची देखील, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. चीते की चाल, बाज की नजर, और सुशांत सर के स्कोरिंग पर कभी संदेह नहीं करते. आमचा ग्राउंड स्टाफचा बॉल बॉयज व्हॉलेंटियर्स होते, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. मॅचला होती सुरुवात आणि दुसरी इनिंग आता सुरू. पहिला बॉल कट करण्यात आलाय दर्शनच्या माध्यमातून. दर्शनला माहिती आहे मला इथे सिंगल घ्यायची आहे, मला मॅचला पुढे न्यायचंय. कारण म्हटलं जातं यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. और मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोंसला, वो बोली तीन का उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे एक चिमणी तीन का उचलून घोंसला बनवते, सिंगल डबल चौकार षटकार मारून या धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय. मला या नावावरती चॅम्पियनशिपचा ताज हा घालायचाय असं मनामध्ये दोन्ही संघांच्या विचारात. ओटी बॉईज संघाने काय कामगिरी केली आहे, जबरदस्त. मोक्याच्या क्षणी त्यांच्या माध्यमातून 2 षटकार आलेत आणि या मॅच मध्ये काय, या संपूर्ण स्पर्धेमधला सर्वात मोठा उलटफेर हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक पाहायला मिळेल 1 या आकड्यावरती, 1 ऑन द बोर्ड, 1 धावजी फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रुपेश सरांनी कॅच पकडली तर 1000 रुपये कोणाकडून, राकेश म्हात्रे यांच्याकडून. सुवर्ण संधी असेल मैदानावरती. इथे देखील थोडीशी मिसफील्ड झाली, मात्र 1 धाव कंप्लीट झाली. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 2 या आकड्यावरती पाहायला मिळतील. 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ झालाय, 2 धावा फलकावरती, 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 2 मोठे फटके येणं गरजेचं या ओव्हरमध्ये. यावेळेस कट केलाय, पॉइंट मध्ये फिल्डिंग लाजवाब आहे. जान जाय पर गेंद ना जाय, जान जाय पर रन ना जाय, हा एफर्ट पाहायला मिळतो. आणि बघा चौफेर बाजूला क्रिकेटमय वातावरण आणि आनंदी आनंद चोहीकडे, जिकडे तिकडे दाही दिशा आपल्याला आनंद पाहायला मिळतोय. सगळीकडे टाळ्या, शिट्ट्या, भोंगे, पिपाण्या. हा तुम्ही वाजवा आधी, घ्या माईक मध्ये वाजवा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. बघा असे असणं दर्शक फार महत्वाचं आहे. कुठे जातो दर्शक असे असतात ना, त्यांच्या तोंडावरची माशी पण हलत नाही. पण हे दर्शक जे आहेत ना ते दर्दी क्रीडा रसिक आहेत. तर कौतुक मी सर्वांचं करेल ज्या प्रकारे सर्वजण इथे उपस्थित राहिले, जे आमचे क्युरेटर्स आहेत, जे आमचे स्टाफ आहेत, ग्राउंड स्टाफ,
ऑर्गनायझिंग कमिटी, आमचे सर्व संघ, संघ मालक, सर्व स्पॉन्सर, सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. आमचे ऑफिशियल 2 दिवस जबरदस्त फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली गेली, त्यांचं आपण विशेष कौतुक करू. धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 18 बॉल 28 धाब्यांची आवश्यकता आहे. आमचे सुशांत सर, त्यांचं आपण विशेष कौतुक करू. आमचे तिन्ही पंच, ज्यामध्ये आमचे शशिकांत सर होते, आमचे विशाल सर आणि आमचे मनोज सर, पंचांचं त्रिकूट ज्यांनी जबरदस्त पंचांची भूमिका केली, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करू. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय 5 या आकड्यावरती. आता इथे मैदानावरती कोणाला तरी चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. 1999चा एक मॅच आठवते, ज्यामध्ये एक 16 वर्षाचा मुलगा बाहेर आलं आणि पहिल्याच बॉलवरती त्याच्या तोंडाला बॉल लागला, शरीरातून तोंडामधून रक्त आलं. अशा वेळी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नवजीत सिंग सिद्धू होता. तो म्हटलं की हे लड़के क्या कर रहा है, पवेलियन में जा. मात्र तो मुलगा म्हटलं की नाही मैं खेलेगा, आणि ते आपल्या सर्वांसाठी आदर्श बनले. कारण तो 16 वर्षाचा मुलगा पुढे जाऊन गॉड ऑफ क्रिकेट बनला, सर सचिन रमेश तेंडुलकर. आणि अगदी तशाच प्रकारे कोणाला तरी सांगावं लागेल, मैं खेलेगा, मैं करेगा, मैं रन बनाऊंगा. आणि आता कशा प्रकारची रन बनवतील हे मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. विनगडाच्या मोबदल्यामध्ये 5 धावा फलकावरती. 18 चेंडू 28 धाब्यांची आवश्यकता. आमचे समालोचक मित्र, आमचे प्रथम चव्हाण सर, त्यांचा मी विशेष उल्लेख करेल. शेरो शायरी के किंग म्हणून त्यांची देखील ओळख आहे. व्हाईट बॉल व्हाईस ऑफ कल्याण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जितक्या मोठ्या स्पर्धा आहेत, कॉर्पोरेट इव्हेंट असो किंवा प्रोफेशनल क्रिकेट, फ्रँचायझी क्रिकेट, खूप मोठी मांग आहे. प्रथम सरांना त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी मिळाला आम्हाला. त्यांनी फार चांगली साथ दिली. शेरो शायरी के किंग, व्हॉइस ऑफ कल्याण, प्रथम चव्हाण सर यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. यावेळेस बॅकफुटला येऊन पंच केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट होईल. इथे सिंगल डबलने तुम्ही या मॅच मध्ये पुढे जाल. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, अब मारना पड़ेगा चौका और छक्का. चौके छक्के दागना बहुत ही ज्यादा जरूरी रहेगा, क्योंकि इस मैच में आपको बड़ा स्कोर चेस करना है. सो ये मैच ऐसी है कि अभी नहीं तो कभी नहीं, डू और डाई सिचुएशन में ये मैच जो जीतेगा वो चैंपियन बनेगा. इस बार लाइन देखनी पड़ेगी, लाइन गलत है. व्हाइट बॉल, स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा 8 रनों के ऊपर. 17 गेंदों में 25 रनों की आवश्यकता. समीर उनके साथ दर्शन देखने को मिलेंगे. बॉलिंग ट्रैक के ऊपर विकी, जिस विकी ने इस मैच में पलटवार किया, आखिरी 2 गेंदों के ऊपर 2 छक्के दाग के इस मैच में पूरी तरीके से जो टीम बैकफुट के ऊपर थी, ओटी बॉयज, उसे फ्रंट फुट के ऊपर लेके गए. और इस मैच में अब बहुत ही अच्छी स्थिति में लगभग 60% हमें ओटी बॉयज ये टीम देखने को मिल रही है. ऑन साइड पे पुल करते हुए हाफ पिच अनपनिश. स्क्वेयर लेग में फील्डर रहेंगे. सिंगल मुकम्मल. स्ट्रोक तो बड़ा जरूर मारना चाहते थे, लेकिन हवा का रुख जिस तरीके से चल रहा है तो उसके खिलाफ मारते हुए आपको दमखम दिखाना पड़ता है. स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 9 रनों के ऊपर. इस बार नो बॉल, यानी कि अगली गेंद हलवा पूरी होगी, यानी कि फ्रेट की गेंद. 10 रन स्कोर कार्ड के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर. 2 गेंदों का खेल हो चुका है, अभी भी 4 गेंदों का खेल शेष. गेंदबाज फिर से एक बार तैयार. आड़े बल्ले से बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे. फिर से एक बार नो बॉल. क्या बात है, सिंगल मुकम्मल. दूसरे रन का प्रयास देखते देखते 2 रन मुकम्मल. नो प्लस 2, 3 धावा आणि फ्रीट कंटिन्यू असेल. म्हणजे ज्याप्रमाणे प्रथम सरांनी उल्लेख केला ऐकला होता, ज्यावेळेस स्ट्रोक चांगले लागत नाही त्यावेळेस बॉल आतमध्ये असतात, ज्यावेळेस स्ट्रोक चांगले लागतात बॉल बाहेर जातात. म्हणजे बॅटिंग टीम म्हणत असेल, हे जिंदगी चाहे जितना भी नचा, बस गाणे अच्छे बजा. कारण ज्या प्रकारचे ते स्ट्रोक खेळत आहेत, कुठेतरी संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचायला पाहिजे होता, मात्र असं होत नाही. धावफलक 14 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल वी शेप मध्ये उडवलाय. डीप मध्ये फील्डर फक्त बनतील दर्शक. गेंदबाज ने दिया मौका, समीर ने मारा बेहतरीन चौका. थैंक यू सो मच डीजे. अपने टीम के लिए नायक, लेकिन सामने वाली टीम के लिए समीर ये हमेशा खलनायक रहेगा. मैदान के अंदर यही बताते हुए
बहुत बढ़िया तरीके से बैटिंग करते हुए अपने टीम के लिए मेगा फिनाले में इसी बल्लेबाजी की जरूरत थी। इस बार कट करना चाहते थे लेकिन डॉट गेंद, बिंदी गेंद, डॉट बॉल की होती हुई समाप्ति। स्कोर कार्ड 18 रनों के ऊपर, 18 ऑन द बोर्ड। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज। इस ओवर में महंगी गेंदबाजी जरूर हुई है। 13 रन कुल मिलाकर खर्च कर चुके हैं गेंदबाज। स्टेप आउट होकर बड़ा स्ट्रोक मारना जरूर चाहते थे लेकिन इस बार अच्छी गेंद स्कोर कार्ड जाके पहुंचा है 18 रनों के ऊपर। 14 गेंदे 15 रनों की आवश्यकता थी, अब 12 गेंदे 15 रनों की आवश्यकता। बहुत बढ़िया ये मुकाबला रंगते हुए, और कौन सी टीम जीतेगी इस मेगा फिनाले में वो तो हम बता नहीं सकते, लेकिन मैच जबरदस्त होगी, इसमें कोई दो राय नहीं है। एक जबरदस्त मुकाबला। हम इस मैच में किसी भी तरीके से ऐसे कहेंगे नहीं कि आप स्पीड अप कीजिए, क्योंकि हमारे पास टाइम है और मेगा फिनाले की मैच है, बहुत इंपॉर्टेंट मैच है। सो आप टाइम अपना ले सकते हो लेकिन ज्यादा मत लो, क्योंकि आप अगर अल्पेश भैया को बोलोगे शाम को पार्टी दो, वो दे देंगे आपको, लेकिन आपको टाइम नहीं दे सकते। संध्याकाळच्या सत्रामध्ये अल्पेश दादांना तुम्ही सांगाल की मला पार्टी द्या, ते म्हणतील ये देतो पार्टी, मात्र तुम्हाला वेळ नाही देऊ शकत। स्वागत मयूर सरांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते, त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत। कट करायचा प्रयत्न, 14 बॉल 15 ची मॅच आता 11 बॉल 15 वरती आली आहे। निशिकांत बॉलिंग ट्रॅक वरती, या टीमचा करता धरता जीवन प्राण तारणहार मैदानावर पाहायला मिळतोय। डॉक्टर मयूर सर ज्यांनी आपल्याला YouTube सौजन्य केलंय, ज्यांच्यामुळे तुम्ही 108 ते 115 देशांमध्ये लाईव्ह आहात, असे डॉक्टर मयूर सर, त्यांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत। पॉइंटच्या दिशेला कट केलाय, सिंगल कंप्लीट होईल। सिंगल कंप्लीट झाले, जशी सिंगल कंप्लीट होते टाळ्यांचा गजर होतोय। धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती विजयासाठी 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता। यावेळेस देखील सिंगल ऍड होईल। धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय, पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती। 9 चेंडू विजयासाठी अजून देखील 13 धावांची आवश्यकता। 9 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय टीम सोमय्या स्ट्रायकर साठी विजयासाठी। 14 चेंडू 15 धावा हे समीकरण होता। ते मॅच अशा स्थितीवरती येऊन पोहोचली आहे, कुठलाही संघ जिंकू शकतो, कुठल्याही संघाकडे कॅलिबर आहे। अलॉंग द कार्पेट चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलंय, सिंगल कंप्लीट होईल। फिल्डिंगला जवाब आहे, एका धावेवरती समाधान मानावं लागेल। खेळाडू तर थकतील, पण जे पिपाणी वाजतात त्यांना ग्लुकोज लावायला लागेल मला वाटतंय। हा एक नमुना। डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, कॅच कंप्लीट। या मॅचची गोल्डन विकेट, फलंदाज बाद। थँक्यू सो मच। आज वाढदिवस आहे, वर्षात 365 दिवस, त्यापैकी एक असतो खास दिवस, आणि तो खास दिवस म्हणजे आमच्या गणेश भाऊचा वाढदिवस। गणेश भाऊला देऊया आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। हा तुम्ही पहिले बोलून घ्या, मग मी नंतर करतो। नवे क्षितिज नवीन पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट, स्मित असे तुमच्या चेहऱ्यावरती राव, तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राव। गणेश दादांना देऊया वाढदिवसाच्या शुभेच्छा। आता वाजवा। एवढा ऐकतात माझ्या घरचे माझा ऐकत नाही, पिपाणीवाले ऐकतात, किती आनंद होतोय मला। धावसंख्या 21 या आकड्यावरती, 21 ऑन द बोर्ड। 7-12 असं समीकरण आहे। 14 बॉल 15 ची मॅच 7 बॉल 12 वरती आली आहे। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, कव्हर क्षेत्रामध्ये, कॅच झाली आहे ड्रॉप, सिंगल कंप्लीट। आणि
आता समीकरण 6 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. सहा चेंडू 11 धावा हे समीकरण. आता शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच आली आणि आम्हाला कळत नाहीये कुठला संघ जिंकेल, कुठला संघ चॅम्पियन बनेल, कुठला संघ रनर अप असेल. हीच मजा आहे आयुर विहार कपची. सहा चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता. खांद्यावरती जबाबदारी आता या शेवटच्या षटकाची कोणावरती असेल हा मोठा प्रश्न आहे. आता बॉलर निवडला गेलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील टीम मोठी बॉयज या संघाकडून. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. यज्ञेश. यज्ञेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे 6 चेंडू 11 धावा डिफेंड करायची. प्रकाश सरांनी आज संपूर्ण हंगाम गाजवलाय. 2 दिवस सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू आणि सिक्सर किंग म्हणून प्रकाश सरांची ओळख होती आणि प्रकाश सरांनी सिंगल हँडेडली डॉमिनेशन या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं. त्यांचं आपण विशेष कौतुक करू. हार्ड लक देऊया कारण 4थ्या क्रमांकावरती त्यांना विराजमान व्हावं लागतंय. मात्र ज्या प्रकारचा खेळ राहिलाय ते कौतुकास्पद आहे. धावफलक पाहायला मिळेल स्थिर आणि स्थगित. 14 चेंडू 15 ची मॅच आता येऊन ठेवली आहे 5 चेंडू 11 वरती. 5 चेंडू 11 वरती मॅच. यज्ञेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतील ते म्हणजेच सागर. गुरुडाप्पाचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेला. सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. चार चेंडू 10 धावा. दर्शनच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल. 4 चेंडू 10 धावा. काहीतरी कर दर्शन बाबा. केली तर फक्त आणि फक्त आयुर्विहार कप मध्ये काय अख्ख्या सोमय्यामध्ये तुझी हवा. आता 4 चेंडू 10 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट होईल. धावफलक पुढे सरकेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज बाद. विकेट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा ही मॅच अशा स्थितीवरती येऊन पोहोचली आहे जिथे कुठलाही संघ जिंकेल. एक साधी मॅच होती आणि माझं एक वाक्य आहे, जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता आयसीयू मध्ये शिफ्ट झालेली आहे. कारण आता 3 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता आहे. हा माईक घे, तुलाच माईक घे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल एका धावेनी पुढे सरकेल. आता 3 चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय. नाही मजा येते. असे पाहिजेत दर्शक. मजा येते. खरंच मजा येते. असे दर्दी प्रेक्षक पाहिजेच. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला मजा येते. परेश सर स्पर्धा झाली आता नका चुना मारू. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता. सिंगल कंप्लीट होईल लॉंग ऑफच्या दिशेला. एका धावावरती समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल. पंचांकडे अपील केली जाते आणि पंच सांगतायत बॅटर नॉट आउट आहेत. त्यामुळे आता समीकरण येऊन ठेपलंय 2 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. आता 2 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 7 धावा हे समीकरण आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आता ते हौसले कुठल्या संघाचे अस्त होतील, कुठल्या संघाचे पस्त होतील येणारी वेळ सांगून जाईल. आने वाला वक्त बता देगा कौन सी टीम जीतेगी. 2 गेंदे 7 रनों की आवश्यकता. गोल्डन सिक्सर यहां पर मार पाएंगे या नहीं दर्शन, उनके कंधों पर जिम्मेदारी है. अब इस जिम्मेदारी में किस तरीके से बल्लेबाजी करेंगे ये बड़ा सवाल. अब 2 गेंदे जीत के लिए 7 रनों की आवश्यकता. इस बार विकेट. बल्लेबाज आउट.
मित्रांनो सांगेल फक्त इतकंच की ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता हारो जिंको हा नंतरचा प्रश्न आहे, मात्र प्रयत्न असे करा की समोर खेळणारा संघ जो जिंकला असेल तो देखील म्हणेल की माझ्या आयुष्यामधली सर्वात अवघड मॅच मी आज खेळलोय. आणि अगदी तशीच मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे, एक चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार मारला, सुपर, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या बॉल साठी. एक चेंडू 7 धावांची आवश्यकता. सामना झाला फिनिश, सामना जिंकला ओटी बॉईज संघाने. IVR कप 2025 चा चॅम्पियन संघ ओटी बॉईज. कम ऑन डीजे. होऊन जाऊ द्या, सर्वांना खेचून खेचून आणा, वडून आणा. या दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके डीन सर समीर जोशी सरांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. DJ Bravo, DJ Well, on the way.